नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. बॅरिस्टर PG पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती यूट्यूबवरती 15 ते 16 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे 13वं व्याख्यान आहे. या व्याख्यानात बॅरिस्टर PG पाटलांची आदर्श शिक्षकाची गुणवैशिष्ट्य मी स्पष्ट केलेली आहे. आजच्या भाषणाचा विषय थोर आदर्श शिक्षक बॅरिस्टर PG पाटील असा आहे. प्राचार्य बॅरिस्टर PG पाटील सर महाराष्ट्राला थोर आदर्श शिक्षक म्हणून परिचित आहेत. बॅरिस्टर PG पाटील सरांनी काही वर्ष शिवाजी विद्यापीठाचं कुलगुरुपद भूषवलेलं होतं. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्राध्यापक, प्राचार्य, रेक्टर या पदावरती अनेक वर्ष काम केलेलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं. पण प्राचार्य म्हणून, कुलगुरू म्हणून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सदस्य म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांच्यातील शिक्षक हा सदैव जागा होता. प्राचार्य असताना, कुलगुरू असताना आणि इतर प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा शिक्षकाचं काम ते करत असत. शिक्षक पेशा त्यांनी कधीच सोडला नाही. निवृत्त झाल्यानंतर सुद्धा हयात असेपर्यंत त्यांनी शिक्षकाची भूमिका सोडली नाही. हे त्यांचं ठळक वैशिष्ट्य. PG पाटील सर त्यांच्या काळात एक आदर्श शिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावाजले गेले होते. ते नुसते शिक्षक नव्हते, तर आदर्श शिक्षक होते आणि आदर्श शिक्षकाचे सगळे गुण त्यांच्यात होते. PG सरांचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते शिक्षक होते आणि संत गाडगे बाबांप्रमाणे ते लोकशिक्षक सुद्धा होते. बॅरिस्टर PG पाटील सरांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ते विद्वान शिक्षक होते. इतर शिक्षकाप्रमाणे पाट्या टाकणारे किंवा वाचून शिकवणारे शिक्षक नव्हते. ते विद्वान शिक्षक होते. प्रकांड पंडित होते, अभ्यासू होते, भाषाप्रभू होते. इंग्रजी विषयाचे विद्वान प्राध्यापक म्हणून संपूर्ण देश त्यांना ओळखत होता. भारतात आणि इंग्लंडमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये, पुण्यामध्ये, फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं इंग्रजी शिक्षण झालेलं होतं. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई विद्यापीठात BAच्या परीक्षेत इंग्रजी विषयात ते सर्वप्रथम आलेले होते. आणि इंग्लंडमध्ये सुद्धा त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं होतं. कायद्याची बॅरिस्टर ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली होती. पण त्याचबरोबर इंग्लंडमध्ये BAची इंग्रजी विषयाची सुद्धा पदवी त्यांनी घेतलेली होती. इंग्रजी, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा अभ्यास इंग्लंडमध्ये त्यांनी केलेला होता आणि सोबत कायद्याची पदवीसुद्धा त्यांनी प्राप्त केलेली होती. त्यांचं इंग्रजीवर जसं प्रभुत्व होतं तसंच मराठी आणि संस्कृतवरती प्रभुत्व होतं. PG सरांचं ग्रंथवाचन अफाट होतं. विद्यार्थी दशेतच शेकडो पुस्तकं त्यांनी वाचून काढली होती आणि हयात असेपर्यंत त्यांचं ग्रंथवाचन चालू होतं. आणि खरा आदर्श शिक्षक तोच असतो की त्याचं ग्रंथवाचन अफाट असतं. अफाट ग्रंथवाचन हे त्यांचं ठळक वैशिष्ट्य होतं.
त्यांचं नैतिक आचरण अतिशय शुद्ध आणि थोर होतं आणि म्हणून बॅरिस्टर पी जी पाटील त्यांच्या काळात आदर्श शिक्षक म्हणून नावाजले गेले होते. पी जी सरांना दारू तंबाखू अशी कोणत्याही प्रकारची व्यसनं नव्हती. पी जी सर हयातभर निर्व्यसनी राहिले. ते स्वच्छ चारित्र्याचे होते. त्यांचा विद्यार्थी जगतात चांगला नैतिक दबदबा होता आणि त्यामुळं त्यांचे सगळे विद्यार्थीसुद्धा हे चारित्र्य संपन्न होते, निर्व्यसनी होते. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं, त्यांना आदर्श शिक्षक असं का म्हणतात? त्यांचं नैतिक आचरण शुद्ध होतं, थोर होतं आणि त्यामुळं दंगा करणारे विद्यार्थी एक वेळ पोलिसांचं ऐकत नव्हते पण सरांचं ऐकत होते, असं त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्याची काही उदाहरणं सांगता येतील. सन 1973 साली बॅरिस्टर पी जी पाटील सर सातारा इथं शिवाजी कॉलेजवर प्राचार्य होते. त्या काळात सातारा शहरात विद्यार्थ्यांची दंगल उसळली आणि विद्यार्थ्यांनी जाळपोळ सुरू केली. रस्ते अडवून सगळे विद्यार्थी सातारा शहरात बसलेले होते, दगडफेक करत होते, रॉकेलचे गोळे फेकत होते. कशाहून तरी विद्यार्थी नाराज झालेले होते आणि त्यांनी दंगलीला सुरुवात केलेली होती आणि पोलीस हैराण झाले. पोलीस विद्यार्थ्यांच्या पाठीमागं लागले की विद्यार्थी पळून जात आणि पुन्हा रस्त्यावर येऊन दंगल करत. असा पोलिसांचा आणि विद्यार्थ्यांचा पाठशिवणीचा खेळ चाललेला होता. दंगल काबूत येत नव्हती. मग सातारच्या फौजदारानं प्राचार्य पी जी पाटील सरांना फोन करून ही परिस्थिती सांगितली आणि त्यांना विनंती केली की आपणच ही दंगल आटोक्यात आणू शकता, आपणच आता इथं येऊन ही दंगल आटोक्यात आणा. त्यावेळी बॅरिस्टर पी जी पाटील सर नुकतेच कॉलेजमधून घरी आले होते आणि विश्रांती घेत होते. ते तात्काळ त्या ठिकाणी धावले. दंगलग्रस्त विद्यार्थ्यांना त्यांनी गोळा केला. विविध शाळा कॉलेजमधले हे विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी गोळा केलं, एके ठिकाणी बसवलं आणि त्यांच्यासमोर 3 तास बौद्धिक दिलं. बौद्धिक म्हणजे मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी हाताळलेला जो मार्ग आहे तो कसा चुकीचा आहे, त्याचे परिणाम किती भयंकर होतील याची जाणीव त्यांना करून दिली. भारताचा स्वातंत्र्याचा लढा त्यांच्यासमोर उभा केला आणि रक्त सांडून जीवाचं बलिदान करून स्वातंत्र्य सैनिकांनी हे स्वातंत्र्य कसं मिळवलेलं आहे ते आपण कसं टिकवलं पाहिजे, जाळपोळ करणं कसं चुकीचं आहे, दगडफेक कशी चुकीची आहे ते त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं. जवळजवळ 3 तास त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण जे केलेलं आहे, जे करतो आहे ते चुकीचं आहे आणि विद्यार्थ्यांनी पी जी सरांची क्षमा मागितली आणि अशा प्रकारे दंगल पी जी सरांच्या थोर नैतिक आचरणामुळं, ते आदर्श शिक्षक असल्यामुळं ही दंगल आटोक्यात येऊ शकली आणि त्यामुळं संभाव्य फार मोठी हानी टळू शकली. अशा प्रकारे बॅरिस्टर पी जी पाटील सर हे आदर्श शिक्षक होते. त्यांचं आचरण हे अतिशय थोर होतं आणि त्यामुळं विद्यार्थीसुद्धा त्यांना वचकून असत. कोल्हापुरात शाहू कॉलेजला प्राचार्य असताना एक असाच गंभीर प्रसंग घडला. तिथल्या एका विद्यार्थ्यानं एका गुंड विद्यार्थ्याच्या थोबाडीत मारली. तो विद्यार्थी अतिशय गुंड होता आणि त्यामुळं आता मारहाण होईल. तो गुंड विद्यार्थी गावातून 5-50 गुंड आणून महाविद्यालयात दंगाधोपा करेल, प्राध्यापकांना मारेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु बॅरिस्टर पी जी पाटील सरांनी त्याला बोलावून घेतलं आपल्या केबिनमध्ये. बाहेर तणावाची परिस्थिती होती.
सगळे शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी बाहेर जमलेले होते. पण PG सरांनी त्याला अतिशय सौम्य भाषेत समजावून सांगितलं आणि त्याच्यातील जी गुंडगिरीची प्रवृत्ती होती, ही गुंडगिरीची प्रवृत्ती कायमची नाही. जो विद्यार्थी तावातावानं प्राचार्य बॅरिस्टर PG पाटील सरांच्या केबिनमध्ये गेलेला होता, तो सरांच्या बौद्धिकानं, मार्गदर्शनानं, प्रबोधनानं, हसतमुखानं बाहेर पडला आणि त्यानं कोल्हापुरात शहरामध्ये, कॉलेजमध्ये कधीही दंगाधोपा केला नाही. त्याची गुंडगिरी बॅरिस्टर PG सरांनी त्याचं प्रबोधन करून कायमची संपवून टाकली. हे त्यांना शक्य झालं. त्याचं कारण ते आदर्श शिक्षक होते. ते आदर्श शिक्षक होते याचं कारण त्यांचं नैतिक आचरण हे थोर होतं, महात्मा गांधींच्या प्रमाणे होतं. त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेलं आहे की बॅरिस्टर PG सरांचं नैतिक आचरण कसं होतं, तर ते महात्मा गांधीप्रमाणे शुद्ध आणि थोर होतं. महात्मा गांधींनी 1942 साली ब्रिटिशांना चले जाऊचा आदेश दिला. त्याचा जेवढा प्रभाव इंग्रजांच्यावर पडला, तेवढाच प्रभाव PG सरांच्या वागणुकीचा, आचरणाचा, गुंडगिरी करणाऱ्या, दंगाधोपा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावरती पडत होता. आणि आगाऊपणा करणारे विद्यार्थी, बेजबाबदार कर्मचारीसुद्धा बॅरिस्टर PG सरांना दचकून असत, वचकून असत, घाबरून असत. PG सरांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते खूप मोठे झाले, पण कौटुंबिक जबाबदारीपासून त्यांनी कधीही पलायन केलं नाही. बॅरिस्टर PG सरांना आदर्श शिक्षक म्हणतात त्याचं कारण असं की त्यांनी हयातभर कौटुंबिक जबाबदारीचं पालन केलं. आपण बरेच जण बघतो, बरेच कर्मचारी, ते शिक्षक असतात, प्राध्यापक आहेत, सर्व प्रकारचे कर्मचारी गरिबीतून वर आलेले असतात. चांगली नोकरी मिळाली की मोठ्या शहरामध्ये ते आपल्या बायको मुलासहित राहतात. आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक, कुटुंब यांच्याकडं दुर्लक्ष करतात. पण बॅरिस्टर PG सरांनी असं केलं. ते विद्यार्थी असल्यापासून, विद्यार्थी दशेत असल्यापासून गावाकडं, घराकडं लक्ष देत होते. त्यांना जी शिष्यवृत्ती मिळायची, त्या शिष्यवृत्तीतील थोडे थोडे पैसे ते गावाकडं, कोल्हापूरला वडिलांना आणि आपल्या आजींना खर्चासाठी पाठवत असत. नोकरी लागल्यानंतर सुद्धा ते घरी पैसे पाठवत होते. भावाची मुलं असतील, बहिणीचे नातेवाईक असतील, त्यांना PG सरांनी आपल्या पगारातून हयातभर मदत केली. गावाकडचं घर दुरुस्त करून दिलं, घरात सोयीसुविधा केल्या. त्यांचे एक बंधू वयाच्या 42व्या वर्षी वारले. त्यावेळी त्यांचा मुलगा भारत हा फक्त 10 महिन्यांचा होता. त्याला PG सरांनी मरेपर्यंत सांभाळले. शेती सुधारली. त्याला शेतीची आवड होती, शिक्षणात फारसा रस नव्हता, म्हणून शेती सुधारली. कोरडवाहू शेती बागायत केली, शेतीला पाणी पुरवठ्याची सोय केली आणि सगळी 13 एकर जमीन पुतण्या भारत याच्या नावावरती बॅरिस्टर PG सरांनी करून दिली. त्याचं लग्न करून दिलं, त्याला वेळोवेळी पैसे दिले, त्याला दागिने दिले, बहिणीच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, प्राध्यापक केलं, शिक्षक केलं. तर अशा प्रकारे बॅरिस्टर PG पाटील सरांनी हयातभर आपल्या कुटुंबाकडं लक्ष दिलं, आपल्या घराकडं लक्ष दिलं, कुटुंबाची जबाबदारी घेतली, कुटुंबाकडं कधीही पाठ फिरवली नाही. आणि त्यांचा हा गुण आहे, तो गुण हा सर्वांनी घेण्यासारखा. PG सरांनी आपल्या पगारातील बराचसा पैसा हा भाऊ बहीण नातेवाईक यांच्या शिक्षणासाठी खर्च केला, त्यांचे संसार उभे करण्यासाठी खर्च केला. आणि म्हणून त्यांना त्या काळात आदर्श शिक्षक असं लोक म्हणत होते. PG सरांना आदर्श शिक्षक म्हणण्याचं आणखी एक कारण असं की PG सर
हे सामाजिक कार्यकर्ते होते, समाजसुधारक होते. गाडगे महाराजाप्रमाणे समाजसुधारक होते. सामाजिक कार्यामध्ये ते सतत अग्रेसर होते. आणि खरा आदर्श शिक्षक हा सामाजिक कार्यकर्ता असतो, समाजसुधारक असतो. गरीब अनाथ मुलं त्यांनी पोटच्या पोरासारखी सांभाळली, त्यांची लग्न करून दिली, काहींना नोकऱ्या दिल्या. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन मिळवून दिली. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर स्वतः एक स्वातंत्र्य सैनिक होते. 1942च्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी भाग घेतलेला होता. उपेक्षित गरीब स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्न त्यांनी सरकारपर्यंत पोहोचवले. एक गरीब उपेक्षित स्वातंत्र्य सैनिक, त्याची फारच आर्थिक अडचण होती. त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कानावरती पी.जी. सरांनी ही बाब घातली आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून त्या कार्यकर्त्याला, स्वातंत्र्य सैनिकाला 10,000 रुपयाची मदत मिळवून दिली. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात गारगोटी इथले शंकरराव इंगळे हे ब्रिटिशांच्या गोळीबारात हुतात्मा झाले. त्याच्या कुटुंबाला त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. शंकरराव इंगळे हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि अगदी तरुणपणीच ते ब्रिटिशांच्या गोळीबारात मरण पावले. त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं. पण बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी आणि प्राध्यापक एन.डी. पाटील सरांनी या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांनी कोल्हापूर, सातारा या ठिकाणी एस टी स्टँडवरती त्यांच्या नातेवाईकांना कॅन्टीन मिळवून दिलं आणि 30,000 रुपये गोळा करून दिले. पी.जी. सरांचं आणखी एक महत्त्वाचं काम, सामाजिक काम, कोयना या ठिकाणी जो मोठा भूकंप झाला, त्या भूकंपग्रस्तांना त्यांनी मोठी मदत केली. त्यावेळी ते कोल्हापुरात प्राचार्य होते. त्यांनी प्राध्यापक चंद्रकांत पाडगावकर, ख्यातनाम साहित्यिक यांच्या नेतृत्वाखाली 50 विद्यार्थी कोयना परिसरात पाठवून दिले. आणि पाटणजवळ केरळ नावाचं जे गाव आहे, त्या गावात तंबू ठोकून या 50 विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आठवडाभर काम केलं. बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांच्या नेतृत्वाखाली कोयना परिसरामध्ये जो भूकंप झालेला होता, त्या भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम त्यांनी जे केलं, त्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालेलं होतं. पी.जी. सरांचं आणखी एक सामाजिक कार्य म्हणजे 1962 साली जे भारत चीन युद्ध झालं, त्या युद्धातसुद्धा त्यांनी मदत केलेली होती. त्यांच्या गावी कोल्हापूरला एक विमानतळ होता, पण तो मृतवत होता, वापरात नव्हता. त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम त्यांनी केलं. कारण 1962 भारत चीन युद्धामध्ये विमानतळ अद्ययावत करणं गरजेचं होतं. त्यावेळी ते साताऱ्यात प्राचार्य होते. 50 विद्यार्थी घेऊन ते कोल्हापुरात आले आणि त्यांनी श्रमदान करून कोल्हापूरचा जो विमानतळ होता, त्या विमानतळाचं पुनरुज्जीवन केलं. बॅरिस्टर पी.जी. सरांना आदर्श शिक्षक म्हणतात, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. त्याची कितीतरी कारणं, बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाळा त्यांनी सुरू केल्या. त्या काळात विविध कारणामुळं काही शाळा, कॉलेजेस बंद पडत होती. ती शाळा, कॉलेजेस त्यांनी बंद पडू दिली नाहीत, हे त्यांचं मोठं काम. गावातील काही गावामध्ये गटबाजी असायची आणि त्या गटबाजीतून शाळा बंद पडायच्या. त्याला फार यातना होत असत आणि गटबाजीतून बंद पडलेली शाळा त्यांनी सुरू केली. अशा काही शाळा त्यांनी सुरू केल्या की ज्या गावामध्ये गटबाजीमुळं ह्या शाळा बंद पडत असत. कितीतरी गावातील शाळांना, वसतिगृहांना जागा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. कारण ते आदर्श शिक्षक होते, उच्च विद्याभूषण होते, बॅरिस्टर होते
आणि त्यांना सरकारमधील मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते खूप मानत असत आणि त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला. शाळांना, वसतिगृहांना जागा मिळवून दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्यांना त्यांनी त्या काळात मोठी मदत दिली, मोठी ताकद दिली. हे एक त्यांचं काम. आपल्या भाषणामधून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होतेच. अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावरती कठोर प्रहार करत होतेच. पण त्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, सेवाभावी संस्थांना सुद्धा ते मोठी मदत करत असत. त्यांनी साहित्य मंडळांना चांगली मदत केली. त्या काळात गावागावामध्ये जी काही वाङ्मय मंडळ होती, साहित्य मंडळ होती, त्या मंडळांना मदत केली. वाङ्मयीन चळवळीला चांगलं बळ दिलं. नवोदित कवी, लेखक यांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, लिहितं केलं, त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळं अनेक शिक्षक, प्राध्यापक, लेखक, साहित्यिक हे लिहिते झाले, बोलते झाले. हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा, महाविद्यालयांना लाखो रुपयांच्या देणग्या मिळवून दिल्या. शाळा, महाविद्यालयांच्या स्थापनेतसुद्धा त्यांनी पुढाकार घेतला. हे त्यांचं फार मोठं सामाजिक काम. कोल्हापूरला रयत शिक्षण संस्थेचं जे शाहू कॉलेज आहे, त्या शाहू कॉलेजच्या स्थापनेत त्यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला होता. ते शाहू कॉलेजचे संस्थापकच आहे. पी.जी. सरांचं आणखी एक गुणवैशिष्ट्य म्हणजे त्यांचं अध्यापन हे अतिशय प्रभावी होतं आणि दर्जेदार होतं. पी.जी. सरांना आदर्श शिक्षक मानतात, कारण त्यांचं शिकवणं हे अतिशय उत्तम, प्रभावी आणि दर्जेदार होतं. पूर्ण तयारी करून, अभ्यास करूनच ते शिकवत असत असे त्यांचे विद्यार्थी सांगतात. त्यांच्या विद्यार्थ्यांनी तसं ठिकठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्यांचे एक विद्यार्थी, फार मोठे साहित्यिक द.ता. भोसले, एके ठिकाणी म्हणतात की तयारी करून पी.जी. सर दररोज तास घेत असत आणि रोज तास घेणं, रोज शिकवणं हे ते ईश्वराच्या पूजे समान मानत असत. म्हणजे ईश्वराची पूजा करणं हे किती चांगलं, पवित्र, मोठं काम आपण मानतो, तसंच वर्गात तास घेणं, मुलांना शिकवणं हे ईश्वराच्या पूजेसारखं ते पवित्र मानत असत. आणि जर तास घेतला नाही, तास चुकला तर त्यांना अस्वस्थ वाटत असे, असं द.ता. भोसले यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. पगार, महागाई भत्ता, बदली अशा प्रकारचे कसलेच विचार पी.जी. सरांच्या डोक्यात कधीच येत नसत. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्राचार्य असूनही सर्व तास ते घेत होते आणि म्हणून त्यांना त्यांचे विद्यार्थी, समाज, सारा महाराष्ट्र आदर्श शिक्षक म्हणून ओळखत होता. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे गुणीजनांचं कौतुक करण्याचं त्यांचं ध्येय होतं. आयुष्यभर हे ध्येय त्यांनी बाळगलं. विद्यार्थी असो, सहकारी असो, आपल्या संस्थेतला असो, बाहेरचा असो, गावातला असो, सामान्य नागरिक असो, कुणीही असो, जो जो गुणवान आहे त्याचं ते भरभरून कौतुक करत असत. ते स्वतः गुणवान होते, विद्वान होते, पण इतरांच्या विद्वत्तेचा, गुणवत्तेचा त्यांनी कधीही आदर केला नाही. त्यांना इतरांच्या विद्वत्तेचा, गुणवत्तेचा अपार आदर होता. नलगे सर प्रसिद्ध साहित्यिक, अशा अनेक साहित्यिकांना त्यांनी प्रेरणा दिली, त्यांचं कौतुक केलं. गुणवान, बुद्धिमान सहकाऱ्यांचा, प्राध्यापकांचा, आपल्या सहकाऱ्यांचा त्यांनी कधीही द्वेष केला नाही, तिरस्कार केला नाही, उलट त्यांचा सन्मानच केला. कर्तबगार, हुशार लोकांचा छळ केला जातो, पण तसं कधीही बॅरिस्टर पी.जी. सरांनी केलं नाही. त्यांना हुसकावून लावलं नाही. एवढंच नव्हे तर जिथं जिथं ज्या ज्या गावात ते जात, त्या गावात एखादा चांगला विद्यार्थी असेल, चांगला शिक्षक असेल, तर ते त्याला आपल्या रयत शिक्षण संस्थेत घेऊन येत आणि त्याला शिकण्याची, शिकवण्याची, शिक्षक, प्राध्यापक होण्याची संधी देत.
छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे लढाईसाठी संपूर्ण गावागावात, त्यावेळी गावात गेल्यानंतर ते त्या गावात कोण चांगला हुशार शिक्षित आहे, शिकलेला आहे याची माहिती घेत आणि त्याला आपल्याकडं आपल्याबरोबर घेऊन येत आणि स्वराज्य उभा करण्यासाठी त्याचा उपयोग करीत. त्याप्रमाणे PG सरसुद्धा हे काम करत असत. गुणी हुशार लोकांचं कौतुक करत, त्यांना लिफ्ट देत, त्यांना संधी देत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक असताना, प्राचार्य असताना एखाद्या आपल्या सहकार्यानं चांगलं काम केलं, चांगलं पुस्तक लिहिलं, चांगला लेख लिहिला तर ते स्वतः केबिनमधून उठून ते स्टाफरूममध्ये येत आणि तिथं सर्वांच्या समोर त्याचं कौतुक करीत, त्याचं अभिनंदन करीत आणि त्याला खूप खूप प्रोत्साहन देत. हा जो गुण आहे, हा गुण आता फारसा दिसत नाही, पण बॅरिस्टर PG सरांच्याकडं हा गुण होता. ते गुणीजनांचं भरपूर कौतुक करत. ते एकदा पुणे विद्यापीठात मीटिंगसाठी गेलेले होते आणि त्यांना तिथं समजलं की त्यांचे एक सहकारी तोडमल नावाचे त्यांना PhD मिळाली आणि त्यांना एवढा आनंद झाला. ते पुण्यातून सातारला एसटीत बसलेले होते आणि एसटीत येताना ही आनंदाची बातमी कुणाला सांगू असं त्यांना झालेलं होतं, पण एसटीत कुणीच ओळखीचं नव्हतं. मग ते या सीटवरून त्या सीटवर जिथं रिकामी जागा आहे तिथे बसत. कंडक्टरचं ते लक्षात आलं. कंडक्टर म्हणाला, आपण सारखी जागा का बदलतो? तर ते कंडक्टरला म्हणाले, माझा एक सहकारी त्याला डॉक्टरेट मिळाली, PhD मिळाली, हे कुणाला सांगायचं, पण एसटीत माझं कोणीच ओळखीचं नाही, मी तुला सांगतो असं म्हणून त्यांनी त्या आपल्या सहकार्याचं भरभरून कौतुक त्या कंडक्टरजवळ केलं. त्याला कशी PhD मिळाली, त्यानं कसा अभ्यास केला, ही पदवी किती मोठी आहे आणि झालेला आनंद आहे, तो आनंद त्यांनी त्या कंडक्टरजवळ व्यक्त केला. बॅरिस्टर PG सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सहृदयी प्रशासक होते. प्राचार्य म्हणून, कुलगुरू म्हणून, प्रशासक म्हणून त्यांना काम करावं लागलं तरी त्यांच्यातला आदर्श शिक्षक काही मेला नाही. त्यांनी शिक्षक जिवंत ठेवला. नुसता शिक्षक जिवंत ठेवला नाही तर आदर्श शिक्षक त्यांनी जिवंत ठेवला. महादेव महालिंग स्वामी, MM स्वामी नावाचे त्यांचे एक अतिशय हुशार आणि आवडते विद्यार्थी होते आणि 1958 साली त्यांना शिवाजी कॉलेजवरती शिक्षकाची, प्राध्यापकाची नोकरी लागली. त्यावेळी बॅरिस्टर PG सर प्राचार्य होते. ते हजर झाले, पण ते गरीब होते. त्यांची कपडे साधी होती. फार गरीब परिस्थितीतून MM स्वामी सर शिक्षक, प्राध्यापक झालेले होते आणि मग अंगावरचे कपडे ही साधी हलकी असल्यामुळं त्या कॉलेजचे शिपाई त्यांना शिपाई समजले आणि शिपाईची कामं त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे जेव्हा बॅरिस्टर PG सरांना, प्राचार्यांना समजलं तेव्हा त्यांनी MM स्वामी सरांना केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांनी विचारलं की तुझ्याकडे किती कपडे आहेत? तर म्हणले माझ्याकडं 2च. हे 40 रुपये घे. त्यांनी आपल्या पाकिटातून 40 रुपये काढून स्वामी सरांना दिले आणि सांगितलं की दुकानात जाऊन 2 चांगले खादीचे ड्रेस शिवून घे. ही आठवण MM स्वामी सरांनी एका लेखामध्ये लिहून ठेवलेली आहे. PG सरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आयुष्यात कधीही जातपात पाळली नाही. बॅरिस्टर PG सरांना आदर्श शिक्षक म्हणतात त्याचं कारण त्यांनी हयातभर मरेपर्यंत जातपात पाळली नाही. सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मदत केली. विद्यार्थ्यांना मदत करताना गरिबी, त्याची अडचण हाच निकष त्यांनी मांडला. तो कोणत्या जातीचा आहे याचा विचार त्यांनी केला नाही. सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी सर्व प्रकारची मदत केली. एकाचीही जात त्यांनी कधी पुसली नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य, म्हणून त्यांना आदर्श शिक्षक असं म्हणतात. बॅरिस्टर PG पाटील सर हे सहृदयी होते आणि थोर दानशूर होते. दर महिन्याला आपल्या पगारातून ते रयत शिक्षण संस्थेला देणगी देत, मरेपर्यंत देणगी देत. कराडला असताना कॉलेजची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांनी वर्षभर पगार घेतला.
त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई यांनी सुद्धा वर्षभर पगार घेतला नव्हता. अगोदर ते शिपायांचा कर्मचाऱ्यांचा पगार करीत आणि मग स्वतःचा पगार घेत. निराधार मोलकरणीला त्यांनी आयुष्यभर सांभाळलं. आपली सर्व संपत्ती त्यांनी आपल्या हयातीतच वाटून टाकली. राहतं घर शिवाजी विद्यापीठाला त्यांनी दान करून टाकलं. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना 1,11,000 रुपयांची देणगी दिली, थैली दिली. त्यामध्ये त्यांनी 2,000 रुपये टाकले आणि ही सर्व रक्कम त्यांनी परत दिली. आणि ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांचं इंग्रजी अतिशय कच्चं होतं. त्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी सुधारण्यासाठी या पैशाचा उपयोग करा असं त्यांनी सांगितलं. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी ही 1,11,000 रुपयाची थैली त्या 2,000 रुपये घालून बॅरिस्टर पी.जी. सरांनी ती थैली विद्यार्थ्यांना परत दिली. अडचणीतल्या लोकांना ते मदत करत, पण त्याची कुठेही वाच्यता करत, अजिबात वाच्यता करत नसत. दानधर्म करत, मदत करत, पैसे देत, पण त्याला सांगत, हे बघ मी तुला मदत केली, पैसे दिले, याची कुठंही वाच्यता करू नकोस. तर अशा प्रकारे आजच्या भाषणामध्ये मी बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे आदर्श शिक्षक कसे होते याची माहिती दिलेली आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे अतिशय विद्वान शिक्षक होते, भाषाप्रभू होते. इंग्रजी, मराठी, संस्कृतवरती त्यांचा फार मोठा प्रभाव होता. आणि त्यांचं आचरण जे होतं, नैतिक आचरण अतिशय शुद्ध आणि थोर होतं. आणि त्यामुळं सातारा शहरातील दंगलीसुद्धा ते थांबवू शकले. कौटुंबिक जबाबदारीकडं त्यांनी कधीही दुर्लक्ष केलं नाही. ते सामाजिक कार्यकर्ते होते, सामाजिक कार्यात अग्रेसर होते. जातपात कधीच पाळली नाही. गुणीजनांचं कौतुक करण्याचा त्यांचा स्वभाव होता. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते गलिच्छ राजकारणापासून दूर होते. राजकारणावरती कधीही ते बोलत नसत, राजकारण करत नसत. एकदा त्यांना पत्रकारांनी विचारलं की आम्हाला असं कळतं की वसंतदादा पाटलांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवणार आहात. तर त्यांनी सांगितलं की मी कधीही दादांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. कारण मला बॅरिस्टर करण्यासाठी दादांनी खेड्यापाड्यात फिरून, सांगलीच्या बाजारपेठेत फिरून मला मोठी मदत केलेली आहे. त्यांचे ऋण, त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. उलट त्यांना निवडणुकीत मी मदत करीन, अशा प्रकारचा कृतज्ञतेचा भाव त्यांच्या ठायी होता. आणि म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांना त्या काळात आदर्श शिक्षक म्हणून ओळखलं जात होतं. त्यांचा हा गुण आजही सर्व शिक्षकांनी, समाजानं, विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा आहे. धन्यवाद. पुढच्या भागामध्ये मी त्यांच्या आणखी एका पैलूची ओळख करून देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.